फॅमिली, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते। म्हणजे आज ना मी तुम्हाला शेंगदाणे आणि तिळाची चिक्की कशी बनवायची ती शेअर करणार आहे। परफेक्ट मला येत नाही, पण ती परफेक्ट चिक्की करण्यासाठी खास आमच्या समोरच्या आजी येणार आहे, त्या गुजरातच्या आहेत, तर त्यांनी मला शिकवणार आहे चिक्की बनवायची कशी, आणि ती रेसिपी मी तुमच्याबरोबर देखील शेअर करते आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार। त्याच आज दुपारी शिवबा झोपल्यानंतर मी अर्ध्या तासात एक व्हिडिओ शूट केला होता की मी माझी पिंपल जर्नी त्यात सांगितलेली आहे। रिक्वेस्टेड व्हिडिओ होता हा, त्यामुळे मी शूट केलेला। 1-2 दिवसामध्ये मी नक्कीच पोस्ट करेल। तर संध्याकाळ झाली होती, त्यानंतर मी चहा केला। चहा उकळेपर्यंत, मला चहा थोडासा कसा घट्टसर आवडतो, तर चहा उकळेपर्यंत मी भांड्यांचं खरकटं काढून घेतलं। म्हटलं जेवढं होईल तेवढं पटापट करून घेऊया, कारण कसं असते, आपण ज्यावेळेस आपण स्वतः आपल्या किचनमध्ये वावरत असतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की टाईम मॅनेजमेंट कसं करायचं असते। पण आता एखादी दुसरी व्यक्ती ज्यावेळेस आपल्या किचनमध्ये येणार आहे तर आपलं थोडंसं काम लवकरच आवरलेलं असावं। त्यामुळे सगळ्यात पहिला मी काय केलं, खरकटं काढून घेतलं। चहा माझा उकळलाच होता आणि मला कढाई लागणार होती, कारण की मला आधीचे जे प्रिपरेशन आहे चिक्की बनवण्यासाठी ते करायचे होते। त्याचबरोबर तुम्हाला तर माहितीच आहे नेहमी की माझ्या किचन कट्ट्यावरती जर थोडं जरी पाणी सांडलं तर मी लगेच पुसून घेते, कारण मला चिकचिक आवडत नाही किचन कट्ट्यावर। चहा गाळेपर्यंत वैशूला बोलवलं आणि म्हटलं खायला काय काय आहे डब्यामध्ये चेक कर। आता मंथ एंड आहे तर बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी संपत आलेल्या असतात, त्यामुळे सगळं पण त्याची लिस्ट पण काढायची आहे, काय काय करायचं आपल्याला, काय काय घ्यायचे, काय काय संपलेलं आहे, तर ते पण मी तुम्हाला शेअर करेल की मी ती कशी लिस्ट काढत असते। तर सगळ्या गोष्टी मी एक्सेलवर करत असते, आणि तुम्ही म्हणता आता एक्सेल काय सांगतेस, तर मी ते तुम्हाला पुढे शेअर करेल। तर चहा पिऊन झाल्यानंतर मी काय केलं, माझं गूळ जे होतं, गूळ त्यांनी सांगितलेलं की असे फोडून ठेव। मी म्हटलं फोडण्यापेक्षा आपण असं नेहमी आपण घाऱ्या वगैरे करण्यासाठी काही करण्यासाठी नाही का क्रश करत असतो, त्या पद्धतीने मी गूळ क्रश करून घेतला। आणि शेंगदाणे ना असे खरपूस भाजून घ्यायचे होते, तर ते पण खरपूस भाजून घेतलं। तर अशा पद्धतीने बघा, फोडण्यापेक्षा मला हा सोपा पर्याय वाटतो आणि गूळ विरघळायला पण छान मदत होते। शेंगदाणे भाजून झाल्यानंतर एका प्लेटीमध्ये काढले, त्याला थोडंसं गार होऊ देते, तोपर्यंत इथे मी तीळ भाजून घेणार आहे। तीळ भाजायचे कसे हे सर्वांनाच माहिती आहे, जोपर्यंत ते थोडेसे फुलत नाही, त्यातनं असा तडतड आवाज येत नाही तोपर्यंत छान तीळ खरपूस भाजून घ्यायचे। अगदी जाळायचे पण नाही, तर त्याचा वास पण एकदम उग्र येतो। खूप छान प्रकारे माझे तीळ झालेले आहे, शेंगदाणे पण गार झाले। शेंगदाण्याचे टरपलं काढून घ्यायचे, सालं काढून घ्यायचे आहे, आणि त्याला आपण फक्त मिक्सरमध्ये ना एक जस्ट फिरून घेणार आहोत। आपल्याला अर्धवट पाहिजे आहे शेंगदाणे थोडेसे फिरून। आंटी आलेले आणि मला म्हटलंय की नम्रता थोडंसं किचन कट्टा थोडं स्वच्छ करून घे, कारण की आपल्याला ते लाटायचं असते किचन कट्ट्यावरच तेल लावून। तर म्हटलं ठीक आहे, एक काम करते, मला 10 मिनटं द्या। पण मी 10 मिनटात काय केलं, किचन कट्टा राहिला बाजूला, मी भांडीच घासत बसले, कारण मला माहिती होतं की नंतर मला एवढं जीवावर येईल ना, कारण की रुटीनपेक्षा काही गोष्ट वेगळी झाली ना की थोडंसं कंटाळा येतोच, आणि आपल्याला कसं व्हिडिओ शूट, एडिट आणि पोस्ट पण करायचे असतात, त्यामुळे वेळ पाहिजे। म्हणून मी आधीच हे थोडेफार प्लेट्स होते ते घासून घेतले। आणि अजून ना मला काल कमेंट आले होते, त्या कमेंटचे रिप्लाय पण मला करायचे आहेत। मला नेहमी व्लॉगमध्ये विचारणारी ऐश्वर्या, ती मला नेहमी मोटिवेट करत असते। ती 2 दिवसापासून कमेंट करते की ताई तुझी तब्येत कशी आहे नक्की सांग, पण मी थोडंसं इग्नोर नाही केलं, मी पण थोडीशी कामात असल्यामुळे ते थोडंसं दुर्लक्ष व्हायचं। पण मी आता खरंच खूप ठणठणीत आहे, मस्त आहे। माझ्या आवाजावरून तुला कळत असेल की मी खूप चांगली आहे। तू कशी आहेस मला कमेंट बॉक्समध्ये कळव। त्याचबरोबर काल मी एक गोष्ट शेअर केली होती की आपण आपल्या आईवडिलांना किती शेअर करावं आपल्या लग्नातलं। तर मला असं वाटतं की खूप लोकांना माझं म्हणणं पटलेलं आहे, खूप छान पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला, सगळ्यांचे खूप छान छान कमेंट्स आले। तर मला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं की तुम्ही खरंच मला इतकं प्रोत्साहन देतात। जर माझ्याकडनं चुकलं तर प्लीज तुम्ही सांगत देखील जा, कारण की ह्या पुण्यातल्या आमच्या शेजारी राहत होत्या ऐश्वर्या डोंगरे, त्यांचं नेमकंच लग्न होऊन ते आलेल्या पुण्यात, आणि मी जॉब करत होते, पण जॉबमुळे मी दिवसभर घरी नसायचे। कधी तर आमची भेट व्हायची, पण त्यांना माहिती होतं की मी यूट्यूबवरती काम करते, तेव्हापासून त्या माझे चॅनल बघायचे आणि अजून पण खूप छान मला सपोर्ट करतात। तर थँक्यू सो मच, आणि नक्कीच मी जर पुण्यात आले तर मी तुमच्या घरी नक्की तुम्हाला भेटायला येईल, मला पण तुमची फार आठवण येते। चला तर फायनली माझ्या किचनमध्ये 10 वर्षाच्या संसारात पहिल्यांदा कोणतरी बाहेरची व्यक्ती काम करणार आणि मला फार वेगळं फिलिंग येते, भारी पण वाटतंय। चला तर मग आता आपण चिक्कीची रेसिपी बघणार आहोत। मेजरमेंट असं आहे की 1 कप
आपण म्हणजे 1 वाटी जर गूळ घेतलं तर 1च वाटी तीळ घ्यायचे तिळाची चिक्की करण्यासाठी. जर आपण शेंगदाण्याची करणार असेल तर 1 वाटी शेंगदाणे 1 वाटी गूळ अशा पद्धतीने मेजरमेंट आहे. मग तुम्ही आता 10 वाट्यांचं करा किंवा 15 वाट्यांचं करा. इथे मी 2 वाटी गूळ घेतलेला आहे आणि 2 वाटीच तीळ घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कंटिन्युअसली हलवायचे, काहीही न टाकता कमी गॅस करून आपल्याला गुळाला फेटत राहायचं आहे. अजिबात हात थांबवायचा नाही. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने छान त्याला जो गुळाचा कलर पूर्णपणे चेंज होतो. त्यानंतर आपल्याला किचन ओट्यावरती थोडंसं तेल लावायचं आहे. तुम्ही पाहिलं असेल की मी खूप स्वच्छ माझा किचन कट्टा केलेला, म्हणून आता कमेंट करू नका की किचन कट्टा घाण आहे. तर असं लाटून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला 1 वेळा पलटी करायचं आहे. पलटी मारून झाल्यानंतर पुन्हा 1 वेळा लाटायचं आहे. लाटण्याला थोडंसं पाणी लावायचं, अगदी थोडंसं पाणी लावायचं, एकदम हात 1 थेंब 2 थेंब. त्यानंतर आपल्याला लाटायला घ्यायचं आहे. आता तिळाची चिक्की कशी असते, थोडी पातळ असते, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने लाटून घ्यायची. आता ही गार होईपर्यंत बाजूला ठेवायची. तिळाची चिक्की गार होईपर्यंत आपण आता गुळाची चिक्की करून घेणार आहोत. 2 वाटी गूळ घेतलेला आहे, एकदम व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. इथे 2 वाटी आपण शेंगदाणे पण बाजूला काढून घेतले. शेंगदाणे फक्त 1 वेळा मिक्सरमधून फिरवायचे. तुम्हाला पाहिजे थोडे छोटे किंवा मोठे ठेवू शकतो आपण. तर आता हे व्यवस्थित हलवायचे. सगळं पाक असा होत नाही ह्याचा, एकदम असा फेस येऊन जातो आणि गुळाचा कलर पूर्णपणे डार्क होतो. जसं की पिवळा गूळ असेल तर तो चॉकलेटी होऊन जातो. बस तेवढंच. तुम्ही पाहू शकता फेस आलेला आहे यामध्ये. अगदी 5 ते 10 मिनिटाच्या आतमध्ये ही प्रोसेस होते. एकदम कमी गॅसवरती करायचं आहे, फक्त एवढंच लक्षात ठेवा आणि चालवत राहायचं कंटिन्यू. आता आपण काय केलं, शेंगदाणे टाकले आहेत आणि फक्त थोडंसं हे मिक्स करायचं, शिजवायचं नाही, मिक्स करायचं आहे. खाली किचन कट्ट्याला पुन्हा आपण 1 वेळा तेल लावून घेतलेलं आहे आणि आता काय करायचं आहे, व्यवस्थित त्याला थापून घ्यायचं हाताने आणि एकदम पलटी करायचं 1 वेळा. फार गरम असते त्यामुळे ते हाताला चटके लागत होते, पण आपल्याला गरमागरममध्येच त्याला आपल्याला लाटून घ्यायचं. नंतर ते फार कडक होऊन जातं. छोटीशी पोळी लाटल्यानंतर पुन्हा 1 वेळा त्याला पलटी करून घ्यायचं आणि पाठीमागनं पण लाटून घ्यायचं. शेंगदाण्याची चिक्की ही थोडी जाडच असते, त्यामुळे आपल्याला जाडसरच ठेवायची आहे. आता ती जर उचलायला गेलो तर एकतर गरम आहे आणि त्याचबरोबर ती ताटात की जाता जाता तुटून जाणार आहे. त्यामुळे कट्ट्यावरच ठेवलं आहे. गार झाल्यानंतर आम्ही त्याला तोडून घेऊ. नंतर तिळाची चिक्की तयार झालेली आहे. आता आंटी आपल्याला ती तोडून देत आहे, तोपर्यंत शेंगदाण्याची चिक्की पण तयार होऊन जाईल. छोटी गलती छोटी करने की, बड़ी गलती बड़ी करने का, ऐसा. चाखो, खाऊन बघ, खाऊन बघ. चाखिलो वैष्णवी. आपल्याला आंटीने खूप छान पद्धतीने चिक्की शिकवलेली आहे. रेसिपी मी पुढे शेअर केली आहे, ती नक्की बघा. त्याचबरोबर आंटी आपल्याला गुजरातचे ठेपले पण शिकवणार आहे, है ना. आंटीला मराठी येते कारण आंटी मुंबईला राहिलेले आहे, त्यामुळे त्यांना मराठी समजते, है ना. समजताय. थँक्यू सो मच. हा मी देतो. चलो बघा. थँक्यू. नहीं ध्यान रखते हैं तो आप लोग साइकिल यूज करते हैं. छान आहे मम्मा, छान आहे. गुड बॉय, गुड बॉय. खा 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 खा. तर मंडळी, आय होप तुम्ही माझा आजचा रेसिपीचा व्हिडिओ एन्जॉय केला असेल. कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि काल मला खरंच मनापासून धन्यवाद करायचं आहे की मी म्हटले होते कालच्या ब्लॉगमध्ये की तुम्ही लाईक करत नाही. खरंच काल ना प्रत्येक व्हिडिओपेक्षा खूप सुंदर लाईक आले होते कालच्या व्हिडिओला. तर असंच लाईक करत जा नक्की. आणि चला तर मग आजचा ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.